नमस्कार. मी सुधाकर कांबळे बोलतोय. भारत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सचिव आणि गौतम नगर इमिम आरडीचा फेडरेशनचा मी अध्यक्ष बोलतोय. म्हाडाच्या माध्यमातून आम्ही सहाय्यक अभियंत्यांना पत्रव्यवहार करून गेली 16 ते 18 महिने झाले, 1.5 वर्ष झाले आम्ही सातत्याने आमच्या प्रयत्न पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करून आम्ही सांगतोय साहेब आम्हाला पाण्या शॉर्टेज आहे, पाणी शॉर्टेज आहे, घन कचरा आहे, रस्ता नाही, रोड नाही, गटार नाले जाम आहेत. मी आमदाराशी जी आम्ही चर्चा केली, आमदाराशी शिफारस पत्र घेतलं, शिफारस पत्र दिलं, आमदारांना आम्हाला शिफारस पत्र दिलं, परत ते डिस्पॅच केलं. आमदारांनी साहेब पत्र केल्यानंतर आम्हाला आमदाराचे पीए यासुद्दीन साहेबांचा त्याला फोन गेला की ताबडतोब पाण्याचा मोठा प्रेशर येतोय आणि लगेच 2 तासानं पाणी आहे तसं प्रेशर कमी आहे. आणि पाण्याच्या प्रेशरच्या वेळेला साहेब बारबार तक्रार करताना सावते साहेब आणि शुभांगी मॅडम यांना मी तक्रार केली असताना ते आम्हाला सांगतात की आज होईल, उद्या येईल, पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, चॉकअप झाले असेल, पाईपलाईन खराब असेल की आम्ही काय ते दुरुस्त करू, तुम्हाला उद्या पाणी घेईल. पण साहेब आम्ही अनेक वेळेला अशा तक्रार करून तीच असेच फक्त उडवाडीची उत्तर देत आहेत, पण त्याच्यावर काय सोल्युशन निघत नाही. जर तुम्ही आम्हाला पाणी ह्या 8-10 दिवसात नाही आलं तर आम्ही हंडाळ मोर्चा काढून चक्का जाम आंदोलन करू आणि घाणीचं साम्राज्य साडण्यात संपूर्ण घाण कचरा घेऊन बिनशी ऑफिसमध्ये टाकू आणि ऑफिसमध्ये घुसून आम्ही प्रवेश करू आणि अधिकाऱ्यांना विचारू. तो आमचं प्रांजळपणे मला विनंती आहे सर. आज नियमात सांगताय काय, तिकडे गेल्यानंतर तुम्ही सांगताय तुमचं आमची लाईन नाही, तुमची घाटकोपरीची आहे. तिकडे साहेब तिकडे गेल्यानंतर तिकडचे अधिकारी आहेत. त्या मुंडे सरांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की साहेब पाण्याचे डिवाइड केलं जातं, प्रत्येक विभाग बरोबर आमची डायरी दिलेली आहे, तुम्हाला बरोबर आहे, तुमचा प्रॉब्लेम तिकडचाच आहे, आमच्या इकडचा प्रॉब्लेम नाही. पण साहेब आम्हाला इकडे जा तिकडे जा, आम्ही कुठे म्हणून फिरायचं पाण्यासाठी. मला सांगा ना, आज महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडतोय, सप्टेंबरला पाऊस संपतो, आज सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतोय आणि जी मुंबईला जी 7 तलाव पाणी पुरवठा केला जातो तो ओरफुल आहे. मग तुम्ही पाणी कामाला देत नाही. आम्ही आज सांगतोय, आज मी एवढा भडकतोय, मी एकटाच भडकतोय, पण उद्या माझ्या 16 बिल्डिंगच्या पूर्ण कमिटी मेंबरना आणि माझ्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय मी राहणार नाही.